नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासार घेऊन येत आहे. अध्याय 3. वनात जायची तयारी. सूत पुढे म्हणाले, सोमकांत राजाचा ठाम निर्धार पाहून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळायचे ठरवले. राज्य कसे चालवायचे हे हेमकंठाला राजाने समजून सांगितले. राजा म्हणाला, पहाटे उठून स्वच्छ ठिकाणी जाऊन आपल्या श्रीगुरूंचे स्मरण प्रथम करावे व नंतर ईश्वराची पूजा करून आपल्या अपराधांची क्षमा मागावी. त्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर श्री गणेशाची स्तुती करून गणेश पंचायतनाची प्रार्थना करावी. गणपती, शंकर, विष्णू, देवी आणि सूर्य हे म्हणजे गणपती पंचायतन ज्यांची आपण रोज उपासना करतो त्या देवतांचे ध्यान करावे. मानस पूजा करावी. नगराच्या नैऋत्याला जाऊन आपला प्रतिविधी करावा. दात घासून तोंड धुवावे. गार पाण्याने स्नान करावे. नंतर वेदपठण, होम, तर्पण, बलिप्रदान व अतिथींचा सत्कार करावा. पंचमहायज्ञ करावे. नंतर ब्राह्मणासह अतिथी भोजन करावे. दुपारी पुराण, इतिहास, शास्त्र ऐकावे. दुसऱ्यांची निंदा करू नये. दुसऱ्याला त्रास न देता परोपकार करावा. स्वतःची स्तुती कधी करू नये. तसे गुरुद्रोह, वेदांची निंदा, अभक्षभक्षण, परस्त्री सेवन ही नित्यकर्मे कधीही करू नयेत. असत्य बोलू नये. सत्याने चालावे. सज्जनांचे पालन करावे. दुर्जनांना दंड द्यावा. दीनदुबळे, आंधळे, अपंग यांचे रक्षण करावे. गुन्हेगारांना शिक्षा करावी. जे आपल्याला समजत नसेल ते सुज्ञांना विचारावे. विश्वास कोणावरही ठेवू नये. मुख्य म्हणजे आपल्या शत्रूवर तर कधीच विश्वास ठेवू नये. लक्षपूर्वक राज्य करावे. आपल्या शक्तीनुसार दानधर्म करावा. हेर हे राजाचे डोळे आहेत व दूत हे राजाचे मुख आहे असे समजून वागावे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यास कधीही मागे पुढे पाहू नये. लोक नीतीने वागतात ते केवळ शिक्षेच्या भीतीपोटीच. हे ध्यानात ठेव. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात वाईट किंवा सुख मानायचे नाही. आपले जे राजकीय डाव आहेत ते बाहेर फुटता कामा नये. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार हे 6 शत्रू ज्याने जिंकले आहेत तो इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो. लोकाचे पोटपाणी ज्याच्यावर आहे त्याचा विनाश कधी करू नये. मंदिरे, उपवने किंवा चैत्य यासाठी नेमून दिलेले जागा पुन्हा घेऊ नयेत. गुप्त गोष्टी कधी स्त्रियांना सांगू नयेत. आपले सेवक नेहमी आपल्यावर खुश असतील असे आपले वर्तन ठेवावे. अशा प्रकारे आपल्या मुलाला हेमकंठाला सोमकांत राजाने उपदेश केला. 3 प्रधानांना म्हणजे विद्याधीश, रूपवान व क्षेमकर यांना बोलावून राज्याभिषेकाची तयारी करायला सांगितली. ब्राह्मण, नातेवाईक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना आमंत्रण दिली. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली. नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यानंतर प्रधानांना मुलाची काळजी घेण्यास सांगितले. योग्य प्रकारे राज्यकारभार करायला सांगितले. समाप्त. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.